राजस्थानमधून अवैधरित्या आणलेले ब्रोमिन रसायन तळोजा एमआयडीसीतील बंद असलेल्या एका रासायनिक कंपनीत विल्हेवाटासाठी आणले होते. हे घातक रसायन थेट सीईटीपीच्या वाहिनीत सोडताना तळोजा पोलिसांनी कारवाई करत टँकर चालक, कंपनीचा रखवालदार आणि मालकाला ताब्यात घेतले आहे. संबंधित कंपनी बंद असल्याची नोंद असूनही येथे अवैध रसायन विल्हेवाट सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नमुने घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले असून यापूर्वीही अशा घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारानंतर औद्योगिक वसाहतीतील बंद कंपन्यांवर देखरेख वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आपल्यासोबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कासाडी नदीच्या संवर्धनासाठी किंवा येथे होणाऱ्या तळोजा एमआयडीसी मध्ये होणाऱ्या जलप्रदूषणाबाबतीत किंवा प्रदूषणाबाबतीत सातत्याने ते आवाज उठत आहेत. सुप्रीम कोर्टात असो किंवा एनजीटी मध्ये असो, त्यांनी याबाबत याचिका दाखल करून एक मोठा लढा सुरू केलेला आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. साहेब, कालच तळोजा पोलिसांनी तळोजा एमआयडीसी मधील W75 या कंपनीमध्ये एक राजस्थानवरून येणारं केमिकलचं टँकर जे त्या कंपनीमध्ये ड्रेनेजमध्ये सोडण्यात येत होतं, अशा वेळी रंगेहात त्यांनी पकडलेलं आहे. आणि यानंतर एमपीसीबीचे अधिकारी येऊन त्यांनी देखील याबाबत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक नगरसेवक किंवा याचिकाकर्ते म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रथम गोष्ट, तळोजा एमआयडीसी मध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून मी प्रदूषण अधिकारी आणि गेल्या 2 तारखेला कलेक्टर इथे हा विषय मांडलं होतं का तळोजा एमआयडीसी मध्ये जे कारखाने आहेत, जे केमिकल कारखाने ते बंद आहेत आणि त्या कारखान्यामध्ये गुजरात, राजस्थानवरनं काही टँकर येतात आणि ते नदीमध्ये सोडतात का? तर त्यांना त्याच्यामधून काही इंडस्ट्रीवाले आहेत किंवा कोणी सप्लायरवाले आहेत, हे सहकार्य करतात. यांच्यावर कुठे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. म्हणून मी त्यांना गेल्या 1.5 महिन्यापूर्वी हे विषय मांडलं होतं आणि त्यांना हीच टायमिंग सांगितलं होतं का पहाटे सकाळी प्रचंड वास नावडागाव, पडगे, नावडे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात येतोय. आणि एवढा मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढत असून सुद्धा का जेणेकरून हे प्रदूषण मुक्त होण्यासाठी तळोजा एमआयडीसी मुळे, परंतु सातत्य असा प्रकार कुठे होत होता. त्यामुळे मी प्रथम पहिली गोष्ट म्हणजे तळोजा पोलीस स्टेशनचे भगत साहेब असू द्यात या उतरे साहेब असू द्या, यांना धन्यवाद देतो का चांगल्या पद्धतीने मोहीम उचलली. आणि तसेच प्रदूषण अधिकारी जाधव यांनी येऊन मग तुरंत पाहिले आणि ते त्याप्रमाणे जो केमिकल येतो, हा केमिकल सुद्धा घातक केमिकल आहे असा रिपोर्ट सुद्धा त्यांना मिळाले आणि हे गुन्हा दाखल केला. त्याबद्दल मी या सर्व टीमचा धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारे जर कारवाई केल्या तर मला वाटतं जे नदीमध्ये प्रदूषण करतात, बाहेरनं आणलेले टेम्पो असू द्यात किंवा टँकर्स असू द्यात, यांच्यावर कुठेशी तरी बंधन येईल आणि प्रदूषणामधून जे लोकांना आज आजार निर्माण होतोय त्यांना कुठेशी तरी प्राधान्य मिळेल. एकीकडे नदीच्या संवर्धनासाठी पैसे मंजूर झालेले आहेत आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जर नदी प्रदूषित करण्यात येत असेल तर निश्चितच ही खेदाची बाब आहे असं म्हणता येईल का? नक्कीच. कारण का एकीकडे आपण पाहतोय का एनजीटी कोर्टने आदेश दिल्याप्रमाणे 15 कोटी रुपये कलेक्टरने आता गेल्या आठवड्यात पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग केलेले आहेत. आणि जेणेकरून का त्या पनवेल महानगरपालिकेने कडे डाटा IITचा सुद्धा दिलेला आहे का जेणेकरून त्या नदीमध्ये जो केमिकल्स येतोय हा केमिकल्स कुठेतरी बंद व्हायला पाहिजे का? काही कारखान्यातले जे सीटीपीची लाईन्स आहेत किंवा पावसाळे पडल्यावर जे पाईपलाईन आपले गटर असतात त्यांची पाईपलाईन ते गटर्स आहेत त्यांचे पाणी जो आहे तो कासाडी नदीमध्ये जातोय, हे कुठेशी तरी थांबला पाहिजे. या उद्देशाने काही बंधारा असतील आणि त्याच्यामुळे केमिकल नदीमध्ये जाऊन कुठे मँग्रोव्ह खराब होऊ नये किंवा केमिकल मध्ये कुठे मच्छीमारी ला त्रास होऊ नये किंवा याचा परिणाम इतर प्राणी आपाप गेल्या वर्षी पाहिलं आपण का माझ्या नावड्यातल्या म्हात्रे यांचं सुद्धा बकऱ्या जवळ 7 बकऱ्या एक्सपायर झाल्या होत्या. एक तोंडऱ्याचे म्हणजे वलवलीचं जे गाई ढोरे चरवत होतं त्यांच्या बकऱ्यांना, त्यांच्या गाई ढोऱ्यांना सुद्धा म्हशींना सुद्धा हे झालं होतं, म्हणजे परिणाम झाला होता केमिकलचं. काही रोडपाली मधले काही कोली आहेत त्यांच्या हाताला सुद्धा जखमा झालेल्या होत्या. अशा प्रमाणे घातक केमिकल नदीमध्ये सोडल्यावर हा मोठा परिणाम शरीरावर होतोय. आणि आज आपल्याकडे आपण पाहत असाल तर मला वाटतं 2 व्यक्ती मागे 1 व्यक्ती हा
म्हणजे हृदयरोगाने किंवा किडनीने त्रासलेला झालेला आहे. याचा परिणाम हा केमिकलचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण येणाऱ्या जी तरुण मंडळी आहेत, जी छोटे बालकं आहेत, त्यांच्या डोळ्यावर होणारे परिणाम असू द्यात किंवा त्यांच्या शरीरावर होणारे परिणाम असू द्यात, हे सर्व परिणाम या केमिकलमुळे होत आहे. कुठेशी तरी सर्व जनतेने आणि सर्व न्यूजवाल्यांनी या सर्वांनी सहकार्य करून कुठून तरी हा प्रदूषण कमी व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आणि मी तुमच्या विशेष करून नक्की धन्यवाद देतो का तुम्ही प्रत्येक वेळी प्रदूषणाची बातमी राजेजी आपण लावता, त्यावर धन्यवाद. कारण मी आज इथे पारनेरला लग्नाला आलेलो आहे, त्यामुळे मी तिथे येऊ शकलो नाहीये का तुमच्या समोर येऊन बाईट देऊ शकतोय. परंतु तुम्ही माझी दखल घेतली फोनवरची आणि माझी जी व्यथा आहे ती जनतेसमोर मांडण्यासाठी मला ती संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. एका बंद इंडस्ट्रीमध्ये टँकर येऊन राजस्थान टँकर ते पण ब्रोमिन PH1 अनलोडिंग होत होता आणि पोलिसांनी ते पकडलंय आणि त्याची दखल घेतली. पण ह्याच्या आधी आज आहे गुरुवार, बरोबर आहे, सोमवारी मी त्या गणेश नगरवरनं येताना त्या ब्रिजवरनं मला तिकडे पाणी तसं लाल दिसलं होतं आणि आमच्या TMAच्या स्टाफला पाठवून मी ते फोटो काढून MPCB ना पाठवले होते की बाबा हे कुठनं काय येते, तुम्ही याची जरा दखल घ्या. म्हणजे हे पाणी असं लाल नाही असायला पाहिजे. एक भाग हा झाला. आम्ही दरवेळी मी सांगतोच की बाहेरनं टँकर येऊन इकडे अनलोडिंग करतात आणि खासडी नदीचं ते प्रदूषण वाढतंय. पण दरवेळी नुसतं सगळे इंडस्ट्रीचे थळोच्या इंडस्ट्रीवरतीच बोट दाखवतात. यावेळी उलटे कासाडी नदीचं ते शोभीकरण करायचं आहे. त्याच्यामध्ये 15 कोटी आमचे इंडस्ट्रीचे कलेक्टर साहेबांकडे जमा आहेत. त्या मीटिंगमध्ये मी साहेबांना कलेक्टर साहेबांना क्लिअरली सांगितलं होतं की हे बाहेरचे टँकर येऊन अनलोडिंग होणार आणि गावातलं सांडपाणी पण येऊन तिकडे आतमध्ये याच्यामध्ये येऊन तुमच्या नदीमध्ये जर प्रदूषित होत असेल तर 15 कोटी खर्च करून काय अर्थ नाही आहे. आणि पोलिसांनी ही जी आता कारवाई केली त्याच्याबद्दल मी त्यांचा फारच आभार आहे. आम्ही कंटिन्युअसली पोलिसांना सांगतो पण की विजिलन्स राहा म्हणून. लास्ट आमच्याकडे मीटिंग झाली होती ACP साहेबांची, तेव्हाही मी हा टॉपिक काढला होता की विजिलन्स वाढवावी रात्रीची. आता जर राजस्थानवरनं टँकर येऊन इकडे रिकामी होतोय आणि ते सांडपाणी कासाडीमध्ये जात आहे, अशा असल्या बंद कंपनी किती आहेत आणि चालू कंपन्या पण किती आहेत त्याच्यामध्ये हा धंदा चालतात रेग्युलरली, याची शोध MPCBनी तुरंत घ्यावी, त्याच्यावरती कारवाई करावी. मला वाटतं अजून MPCB थोडा आणखीन स्ट्रिक्ट प्रमाणे वागायला पाहिजे आणि विजिलन्स त्यांचं चालू ठेवायला पाहिजे. पोलिसांनी थोडा आणखीन त्याचं विजिलन्स वाढवलं तर आणखीन असले खूप कंपन्या भेटतील आपल्याला आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. बरं, MPCBच्या अधिकाऱ्यांची याबाबत काय आपलं बोलणं झालेलं आहे का? कालची जी कारवाई त्याबाबत तुम्हाला काय थोडीशी माहिती मिळेल का? ऑलरेडी मला काल फोन आला होता MPCB कडनं की असं एक कंपनीवरती FIR होतोय आणि काय सगळं होतंय. पण सगळी इन्फॉर्मेशन आज सकाळीच मला भेटली की अशी सगळी कारवाई होत आहे. तळोजा MIDCला जे मतदान केलं जात आहे आणि प्रत्यक्षात प्रदूषणाची कारणं वेगळी आहेत असं सध्या तुमचं म्हणणं आहे, तर नक्की काय झालं काय पाहिजे या सगळ्या बाबतीत? अच्छा, या सगळ्या बाबतीत आता काय माहिती, मी सरळ भाषेत सांगावं की हे जे सगळं होत आहे ते असं नाहीये की माहीत नाही अधिकाऱ्यांना. ही गोष्ट सगळे अधिकाऱ्यांना माहीत आहे, नाही तर एवढी कोणाची हिंमत होणार नाही. राजस्थानवरनं टँकर येऊन इकड्याची खाली करावी. महाडवरनं पण झाली होती येऊन टँकर. आता महाडवरनं राजस्थानवरनं येऊन जर टँकर खाली होत आहेत तर ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आणि खर्च किती आहे आणि किती किती लोकांना पैसे वाटले जात असतील याच्यामध्ये, तो एक मोठा प्रश्न आहे. याची सिस्टमॅटिक म्हणजे शास्त्रशुद्ध विल्हेवाट करण्यामध्ये जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मग राजस्थानवरून टँकर येते त्याचा खर्च आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च निश्चितच या सगळ्यामध्ये खूप तफावत आहे आणि म्हणूनच हे केलं जातं असं वाटतं का? बरोबर आहे, बरोबर तुम्ही बोलता बरोबर आहे. आणि त्याचे
खूप आता ही तर बंद कंपनी आहे, कुठल्या खूप कंपन्या अशा आहेत चालू पण आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे धंदे होत आहेत. अशा सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. 100% केली पाहिजे, 100% केली पाहिजे, 100%. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्ही कासाडी जर नदी आपल्याला साफ करायची आणि जर करायची तर हे हा पहिला प्रश्न आहे, मुद्दा आहे. आज कासाडी नदीमध्ये कुठल्याही कंपनीचे, कुठल्याही मला तुम्ही दाखवावी कुठल्याही कंपनीची जर असं पाणी सांडपाणी कोणाचं सोडत कोणाचंही असं नाही येत आहे. इव्हन ड्रेनचं पण कोणाचं येत नाहीये, बाहेरून येतं. राजस्थानवरून येणाऱ्या एका हॅझर्डस केमिकल वेस्ट टँकर ला काल तळोजा पोलिसांनी ती टँकर तळोजा MIDC मधील W75 ह्या एका बंद कंपनीमध्ये ते पाणी सोडताना ते रंग्यात पकडलेलं आहे. ते पाणी त्या कंपनीमधून सोडून ते डायरेक्टली CETP मध्ये येणार होतं, म्हणजे विना प्रक्रिया. अशा पद्धतीनं ही कारवाई केल्यामुळे तळोजा MIDC मधील पुन्हा एकदा कासाडी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. कासाडी नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी सातत्याने या ठिकाणी पर्यावरणप्रेमी योगेश पगडे असतील किंवा स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे असतील, ही सर्व मंडळी मागणी करत असते. आणि एकीकडे अशा रीतीने अवैधरित्या ह्या टँकर डायरेक्टली नदीमध्ये ते पाणी येतं, तर कासाडी नदी यामुळे खरोखर प्रदूषित होतं हे आपल्याला माहिती आहे. तर पर्यावरणप्रेमी योगेश पगडे आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची. काय प्रतिक्रिया तुमची सांगायचा? प्रथमतः तळोजा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या आणि तळोजा MIDCचे पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रवीण भगत आणि त्यांच्या टीमने ही रंग्यात पकडण्याची कारवाई केली. प्रथमतः त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अनेक वर्षापासून आम्ही सांगत आहोत की कासाडी नदीच्या प्रदूषणासाठी जबाबदार असलेले हे जे घटक आहेत त्यामध्ये हे बाहेरून येणारे टँकर सुद्धा आहेत. बाहेरून येणारे टँकर असतील किंवा केमिकल एखाद्या कंपनीकडून आणलेल्या टँकरचा केमिकलचं पाणी हा कासाडी नदीच्या किनारी किंवा एखाद्या नाल्यामध्ये सोडलं जातं. अशा अनेक वेळेला आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. ह्या तक्रारींचा जर वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि MIDCनी जर याची दखल घेऊन या जर उपाययोजना केल्या असत्या आणि त्याच्यावर जर योग्यरित्या कारवाई झाल्या असत्या वेळोवेळी तर ही आजची घटना ही झाली नसती. आता आजच्या घटनेवरून हे समजतं की बाहेरून सुद्धा केमिकल तळोजा MIDC मध्ये येतो. म्हणजे एकीकडे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी अनेक इथले प्राधिकरण असेल, MIDC असेल, प्रदूषण महामंडळ असेल आणि इतर दुसऱ्या आपल्या आता पनवेल महानगरपालिका पण सरसावली आहे की कासाडी नदीचं संवर्धन झालं पाहिजे. आणि या कासाडी नदीच्या जलप्रदूषणासाठी नगरसेवक अरविंद म्हात्रे हे सुप्रीम कोर्टात आणि राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेलेले आहेत. असं असताना त्यांना आता मागील आठवड्यातच त्या केशीच्या अनुषंगाने पैसे मंजूर झालेले आहेत. या कासाडीच्या जवळजवळ 10 कोटी रुपये आता मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यानं सुशोभीकरण या ठिकाणी होणार आहे कासाडी नदीचं. एकीकडे कासाडी नदीचं संवर्धन करायचं आहे, ज्यासाठी पैसे जमा होतील, परंतु असं जर प्रदूषण चालूच राहिलं तर ती कसं काय नदी संवर्धन होईल? तेच बोलायचं आहे की इथे जे प्रशासन आहेत, पोलीस यंत्रणा असतील, प्रदूषण महामंडळ असतील, पोलीस यंत्रणेने आज तर पोलीस यंत्रणेने आज तर चांगलं काम केलेलं आहे. त्याही रंग्यात या चोरांना पकडलेलं आहे. परंतु या जल प्रदूषण अटकाव आणण्यासाठी प्रदूषण महामंडळ आहे, शिवाय आपला MIDC महामंडळ आहे आणि आता नव्यानं आलेली पनवेल महानगरपालिका आहे. संयुक्तरित्या इथे या कारवाया केल्या पाहिजे. कारवाईपेक्षा उपाययोजना केलेल्या पाहिजेत. कारण की हे सर्व मूल्यमापन आपण नागरिक म्हणून नाही करू शकतो. याच्यासाठी प्रदूषण महानियंत्रण मंडळांकडे विशेष वैज्ञानिक आहेत, मोठे तज्ज्ञ आहेत, MIDC कडे मोठे अभियंते आहेत, इव्हन पनवेल महानगरपालिकाकडे मोठमोठे अभियंते इथे बसवलेले आहेत आणि वैज्ञानिक सुद्धा बसवलेले आहेत. मग ह्या सर्व लोकांचा वापर करून इथेशी ही उपाययोजना केली पाहिजे. आता उगाचच आपले आता CCTV कॅमेरे बसवले गेल्या 3 वर्षापासून ती प्रक्रिया चालू आहे. विविध माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून इथे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विनंतीवरून इथे प्रदूषण कॅमेरे बसवले आहेत. इव्हन आता पनवेल महानगरपालिका सुद्धा इथे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. पण कॅमेऱ्यामध्ये येणारी जी लोक आहेत, जे असे चोर लोक आहेत, जे केमिकल आणून सोडतात नदीमध्ये किंवा इतर घातक रसायन इथे नदी किनारी परिसरात आणून सोडतात, हे पकडण्यासाठी सक्षम यंत्रणा इथे राबवली गेली पाहिजे. ज्या प्रकारे जाकात नाके वेळोवेळी काही ठिकाणी बसवले तसे MIDC मध्ये बसवले पाहिजे, जेणेकरून बाहेरून कोणता टँकर येतो आणि कोणत्या कंपनीसाठी गेला येणारं बाहेरून रसायन किंवा इथून जाणारं रसायन कोणासाठी चाललंय, कशासाठी चाललंय, याची नोंद इथे झाली पाहिजे. बरं, ह्या कारवाईच्या बाबतीत बोलत असताना तुमची काय मागणी काय, नेमकं आता पुढे काय झालं पाहिजे?
आमची वेळोवेळी हेच मागणी आहे की येणारे जे घातक रसायन घेऊन येणारे जे ट्रक्स असतील, टँकर्स असतील, यांची इथे नोंद झाली पाहिजे. तलोजा MIDCच्या अंतर्गत जे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर हे जे टँकर आहेत, ट्रक्स आहेत किंवा इतर घातक वस्तू हाताळणारे जे ट्रक्स आहेत यांची नोंद झाली पाहिजे का बाबा आलेला केमिकल कुठनं आलाय आणि कोणाकडे चाललाय. अशा असला की ताबडतोब ही लोक रंग्यात सापडू शकतात, तर ही सापडू शकतात. तर तळोजा MIDC मधील निडिलॅक्स W75 ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये म्हणजे त्या आतमध्ये जे ड्रेनेज असतात त्याच्यामध्ये ते टँकर खाली होताना पोलिसांनी रंगी हात पकडलेला आहे. आणि रंगी हात पकडल्यानंतर तिथे MPCPचे अधिकारी देखील आले होते, त्यांनी देखील पंचनामा केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीचे मालक, त्यांचा मालकाचा मुलगा तसेच टँकर चालक या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.